नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण प्रॅक्टिस सेट 2.3 बघत होतो. त्यातला क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन झाले होते. सर्ड म्हणजे काय बघितलं आपण? सर्डची ऑर्डर बघितली, लाईक सर्ड, अनलाईक सर्ड बघितलं आणि सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये प्युअर सर्ड आणि मिक्स सर्ड सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये मांडलं. कंपॅरिझन ऑफ सर्ड बघितलं. आज आपल्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन सर्डचं काय बघायची. जसं नॅचरल नंबरची ॲडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे आणि फॅक्टरायझेशन आहे, तसंच ह्या नंबरचं एक आहे. नॅचरल नंबर, होल नंबर मी सांगितलं, रॅशनल नंबरचे जे नियम आहेत तेच याला आहेत, फक्त आकडे आवड आहेत, त्याची पद्धत फक्त नीट आहे. किंवा जे अल्जेब्रिक फंक्शनची ॲडिशन होती आपल्याला माहिती आहे की 2x + 7x आपण करायचो 9x किंवा 2x मायनस निगेटिव्ह वजाबाकी आता तर -2x करत होता. म्हणजे त्याच्या सहगुणकाची बेरीज किंवा वजाबाकी करत होतो. तसंच इथं तुम्हाला गळा लक्षात येईल की आपल्या कोएफिशियंटचं ॲडिशन करत किंवा सबट्रॅक्ट, सिम्प्लिफाय. क्वेश्चन नंबर 6 सिम्प्लिफाय त्याचा पहिला क्वेश्चन घेतो मी की 5√3 5 इज अ नॉट ऑर्डर. लक्षात घ्या, इथेची काही ऑर्डर नाही, लक्षात घ्या. करेक्ट. 5 बाहेर आहे, हा रॅशनल फॅक्टर आहे, रॅशनल मिक्स सर्ड आहे, लक्षात घ्या. प्लस 8√3 हे दोन्ही लाईक सर्ड आहेत. ऍडिशन करत असताना किंवा सबट्रॅक्शन करत असताना ते सर्ड लाईक सर्ड असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं. मल्टिप्लिकेशनला गरज नाही, पण ऍडिशनला, सबट्रॅक्शनला लाईक सर्डचीच बेरीज आहे सर्व पदाची. जसं आपण x ची बेरीज करतो, y ची बेरीज करतो, करेक्ट. जसं अल्जेब्रिक फंक्शनचे ॲडिशन, सबट्रॅक्शन केले तसेच इथं लाईक सर्ड आहे. आणि मग जर हे लाईक सर्ड आहेत कशावरून, रॅशनल फॅक्टर सेम आहे आणि म्हणून त्याच्या कोएफिशियंट रॅशनल फॅक्टर कोण आहे तर 5 आणि 8 चे ॲडिशन करायचं. 5 + 8 13√3 6 करायचं नाही. जस्ट असे बघा, 5x + 8x आपण काय करतो, 13x करतो, x ची ॲडिशन करत नाही. किंवा 5 मँगो + 8 मँगो तर आपण काय करतो, 13 मँगो. मँगोची बेरीज करत नाही, लक्षात घ्या. तसंच इथे काही बदल नाही, सिंपल आहे. फक्त ते लाईक सर्ड असले पाहिजे, नियम तेच, सारख्या चिन्हांची बेरीज व तेच चिन्ह. दुसरं एक बघू, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही. 9√5 9 इन रॅडिकल साइन 5 कसं आहे म्हणा, -4√5 प्लस √125. 2 मार्काला एक्झाम मध्ये विचारले जातात. 9√5 -4√5 प्लस 125. हे प्युअर सर्ड आहेत, हे मिक्स सर्ड आहेत, लक्षात घ्या. याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये तुम्हाला आणता येईल, अजून त्याला बाहेर काढता येईल. आपण केले अंडररूट पॉईंट, मी याच्यावर भरपूर प्रॅक्टिस घेतली. तर अगोदर हे 2 लाईन आहेत पण हा नाही, त्याला आपल्याला बदल करता येईल. 9√5 -4√5 प्लस 5√5 का 125 काय, 5 × 5 × 5 मग 25 5 सव्वाशे, 25चं वर्गमूळ निघतंय. ऑर्डर 2 चा अभ्यास करायला होता, आपण आपल्याला ऑर्डर 3 चा अभ्यास नाही, म्हणून खूप सिंपल गोष्ट आहे. तो आहे पण आपल्या अभ्यासाला नाही. ऑर्डर 3, ऑर्डर 4 सगळ्या ऑर्डरचा अभ्यास आहे आपल्या सिलेबसला, फक्त ऑर्डर 2 चं लक्षात घ्या. म्हणून 125 ला मिक्स सर्ड मध्ये रूपांतर केलं मी, 5√2. आता हे लाईक सर्ड झाले सगळे. आणि मग यांच्या सहगुणकाची तुम्ही एक तो कॉमन घेतलं तरी चालतंय की -5 + 5 √5 कॉमन म्हणा किंवा डायरेक्ट तरी चालते. 9 × 4 गेले, 5 5 × 5 10 10√5 तसंही चालतंय. 9 - 4 5 + 5 10√5 तसे डायरेक्ट केलं तरी चालतंय. लक्षात घ्या, 5 मधून 5 0 होत नाही, सगळं चुकून जाईल. त्याची ॲडिशन का त्याच्या सहगुणकाची रॅशनल फॅक्टर आहे, हा रॅशनल फॅक्टर आहे, हा इरॅशनल फॅक्टर आहे, लक्षात घ्या. ओके. थर्ड नंबरचं बघू आपण. थर्ड नंबरचं असंच आहे, भरपूर प्रॅक्टिस करायची याच्यावर आपल्याला, मी भरपूर देणार आहे. ही सिंपल आहे, पुढे थोडेसे अवघड सुद्धा आहेत. थर्ड नंबर बघा, थर्ड नंबरचा बघू की 7√48 -√27 -√3 इन रॅडिकल. 7 हा कोएफिशियंट आहे, इट इज नॉट ऑर्डर.
7/40. तर याला अगोदर तुम्ही सिम्प्लिफाय करा, कारण लाईक सरळ नाही ते विस्ताक्षरी, आणि मग तुम्हाला जास्तीत जास्त येत असलं तर करू शकता. एक स्टेप वाढा, 16×3 = 48, जास्तीत जास्त घ्यायचा. दुसरे 48 बरोबर 6 8 48 आहेत, उपयोग नाही. पुन्हा 8 मध्ये आहे, लक्षात घ्या. म्हणून जास्तीत जास्त सिम्प्लिफाय करायचंय, कमीत कमी नाही की असा फॅक्टर ठेवा की त्याचं स्क्वेअर रूट निघालं किंवा त्याच्यात एखादी जोडी असेल. इथं 9×3 = 27 आणि -√3 इथं कुणी नाही म्हणजे 1 असतो, लक्षात घ्या. आणि मग 16चं वर्गमूळ निघतंय 4 आणि 7×28 वर्गमूळ 3 हे बाहेरचे 7. 16चे स्क्वेअर रूट ऑर्डर 2 आहे म्हणून स्क्वेअर रूट. 16चं स्क्वेअर रूट किती 4, 7×28 3/√3 -1/√3 इथं कुणी नाही म्हणजे 1 असतो, लक्षात घ्या. आणि मग 28 मधून 3 गेले की 25, 25 मधून 1 गेला 24/√3. किंवा तुम्ही कॉमन घेतलं तसं तरी चालतंय, दोन्ही पद्धती बरोबर आहेत. 28 मधून 3 गेले 25, 25 मधून 1 गेले किंवा 3 आणि 1 4, सारख्या चिन्हांची बेरीज कसंही करा. नियम बदलले नाहीत, राशी बदलल्या. नैसर्गिक संख्यांच्या बेरीजचे नियम तेच आहेत, बैजिक राशींच्या संख्यांची बेरीज तेच आहेत. अल्जेब्रिक फंक्शन असो नाहीतर नंबर्स असो किंवा इरॅशनल नंबर असो किंवा इरॅशनल नंबर, नियम बदलले नाहीत, आकडे बदललेत. म्हणून फक्त नीट बघायचंय. 3 आणि 1 4, 28 मधून 24/√3. 24 इज द रॅशनल फॅक्टर, इज इरॅशनल फॅक्टर. हा नंबर काय झाला इरॅशनल, सो इट इज सर्ड. So it is sir 24/√3. 24 in radical sign 3. Okay. फोर्थ नंबरचं बघू. याच्यावर भरपूर प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम सेट मध्ये थोडेसे अवघड आहेत, आपण ते सुद्धा बघू. पहिल्यांदा इथं सिंपल आहे, तुम्हाला 4 नंबरचा बघू की √7 -3/5 √7 +2/7. पुन्हा एकदा रीड करतो. √7 in radical sign 7 -3/5 √7 +2/7. ओके. लाईक सर आहेत, पण इथं तुमच्याशी 1 असतो. तुम्ही इथं अपूर्णांकात म्हणून लगेच घाबरायचं नाही. हे 2 आणि 1 3 होतात किंवा एक पद्धत -3/5 +2/7 कॉमन घेतलं तरी चालतंय. हे दोघांचा छेद समान आहे, यांची बेरीज होईल म्हणजे किती होईल 3 - 3/5 √7. कळतंय का बघा. याच्या खाली एक आहे, याच्या खालीची बेरीज काय याची होणार नाही. हे 1 1 + 2 3 आणि मायनस. आता याचा डिनॉमिनेटर सेम करा. 5×3 = 15 15 - 3/5 √7. 15 तून 3 गेले किती राहते 12/5 √7. छेद समान करता येत नाही. 9 स्टँडर्ड आलो तरी डिनॉमिनेटर सेम करता येत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना. 5×3 = 15 3 × 3 आणि छेद 5 जसा तसं 12/5 √7. ओके. अजून एक 4च आहेत. याच्यावर प्रॉब्लेम सेट मध्ये अजून आहेत, मी ते सुद्धा घेणार आहे, तुमच्या लक्षात येईल. आता हे झालं मल्टिप्लिकेशन. आता याचं काय आपण बघू, आणि सॉरी ऍडिशन आणि सबट्रॅक्शन झालं. आता पुढचा क्वेश्चन बघू आपण, तो म्हणजे क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर सिंपल याच्यापेक्षा सिंपल आहे. मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. मल्टिप्लाय खूप सोपं आहे. त्यातलं पहिलं बघा 3/12 इंटू √18. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहा म्हणतो तो. 3/12 मल्टिप्लिकेशन बघायचं, नियम तेच, ऋण धनच 2 असेल तर तेच पद्धत आहे. इथं मात्र रॅशनल फॅक्टरशी गुणाकार करायचा आणि इथं मात्र इरॅशनल नंबरचा सुद्धा गुणाकार करायचा. पण अगोदर त्याला आपण सिम्प्लिफाय करू. 3 याला लिहिता येईल मला 4 × 12 आणि याला लिहिता येईल मला पाठ पाहिजे कारण प्रॅक्टिस केली नाही तर मग मुळावे पडायचे. 2 गुणवले 3 गुणवले 3 गुणवले 2 प्राईम फॅक्टर 6 स्टँडर्डचे आपल्याला येत नाही. आणि मग 4चं वर्गमूळ किती निघतं, 4चं वर्गमूळ 2, हे 3 2 6, एक स्टेप वाढवली तरी चालते 2 √3 + 3/√2. 4चं स्क्वेअर रूट 2 आणि 9चं स्क्वेअर रूट 3 कारण ऑर्डर 2 आहे. आणि मग आता तुम्ही रॅशनल 3 2 6 साहित्रिक 18 आणि याचा गुणाकार करायचा √6. याच्यातून अजून जोडी बाहेर निघत नाही. याला सिम्पलेस्ट फॉर्म म्हणायचं.
कारण याचे फॅक्टर पाडले 3 दोन्ही सहायला जोडीत नाही, म्हणून तितकं करायचं लक्षात घ्या. काही जण 12 ची आणि 18 ची गुणाकार करते जमतंय, पण पुन्हा त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणावं लागेल. दोन्ही चालतंय. 12 चा आणि 18 चा गुणाकार करा, प्राईम फॅक्टर पाडा आणि मग त्यातल्या दोन जोडीपैकी एक बाहेर घेऊ शकता तुम्ही. तशी पद्धत बरोबर आहे. 18 अंडर रूट 6. 18 हा रॅशनल फॅक्टर आहे, हा इरॅशनल फॅक्टर आहे. 18 इन रॅडिकल साइन 6. ओके, याला सिम्पलेस्ट फॉर्म म्हणायचं. अजून दुसरं बघूत आपण, नीट समजून घ्या. सेकंड बघूत आपण 3 अंडर रूट 12 इंटू 7 अंडर रूट 15. खूप प्रॅक्टिस करायची, मजेशीर आहे, इंटरेस्टिंग आहे, आनंद देणार आहे. आपण इंटरेस्ट दाखविला पाहिजे. एक्झाम असो किंवा नसो, त्यासाठी अभ्यास करायचा नसतो, ते साधन आहे. मी दररोज तेच सांगतोय. 3 अंडर रूट 12 इंटू 7 अंडर रूट 15. पुन्हा याला सिम्प्लिफाय करा. 3 अंडर रूट पहिलं कोणतं होतं 18, आता थोडं बदललंय. 3 अंडर रूट 12 इंटू 7 अंडर रूट 15. इथं 4 इंटू 3 इंटू 7, 5 त्रिक 15. याचे काही पडत नाहीत, पण तसं काढले तरी काही फरक पडणार नाही, लक्षात ठेवा. हे पडत नाही. मग किती होईल? 4 चं वर्गमूळ निघतंय. 3 इंटू 2 अंडर रूट 3 इंटू 7 इंटू हे अंडर रूट 5 इंटू अंडर रूट 3. सेपरेट करता येते. आता नीट बघा, हे 3 दोन्ही 6, 6 7 42. ओके, 7 दोन्ही 14, 14 त्रिक 42. हे अंडर रूट 3 आणि अंडर रूट 3 किती होते? पुन्हा 3 आणि फक्त अंडर रूट 5 राहते. हे वर्गमुळात 3 मुद्दाम सेपरेट केले मी, तुम्हाला लक्षात घ्या. हे वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 चा गुणाकार अंडर रूट 9 होईल. 9 चं स्क्वेअर रूट 3. 5 ला जोडी नाही, तो एकटाच आहे, पोपट लाल आहे. ओके, त्याला जोडी नाही आणि म्हणून ते तसाच मध्ये राहील. आणि मग याचा गुणाकार करा, की 3 दोन्ही 6 आणि 4 त्रिक 12 अंडर रूट 5. 126 अंडर रूट 5. ओके, पुन्हा एकदा चेक करा. बरे जाऊन ते 6 आणि याचं मल्टिप्लिकेशन करून काढता येईल का? जमतंय. आणि पुन्हा त्याच्या जोडी शोधायची, जमती. किंवा इथंच सिम्प्लिफाय केलं तरी चालतंय. 4 त्रिक 12, 5 त्रिक 15, 4 चं स्क्वेअर रूट 2 निघलं इथं काढलं. आणि हे अंडर रूट 3 झाले. याला सेपरेट करता येईल. अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 3 किती झालं? 3. याला जोडी नेऊन ॲज इट इज. यांचा गुणाकार 3 दोन्ही 6, 6 7 42, 42 गुणिले 3, 3 दोन्ही 6, 4 त्रिक 12, 126 अंडर रूट 5. ओके, अजून एक समजून सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात यायला लागेल की 3 अंडर रूट 5, 3 नंबरचं मल्टिप्लिकेशन खूप सिंपल आहे. सुरुवातीला 3 अंडर रूट 8 इंटू अंडर रूट 5. 3 अंडर रूट 8 इंटू अंडर रूट 5. तर तुम्ही याला लिहू शकता 4 दोन्ही 8 आणि अंडर रूट 5. मग याचं वर्गमूळ निघतंय 3 गुणवले 2 अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 5 आणि मग 6 अंडर रूट 10. याचा गुणाकार करू शकतो. इथं जमतंय. इरॅशनल नंबरचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये इरॅशनल नंबरच्या बेरीज किंवा वजाबाकी इथं मल्टिप्लिकेशन जमतंय. 5 दोन्ही 10, 6 अंडर. सिम्प्लिफाय आलं, सिंपल फॉर्म मध्ये आणले. करेक्ट. लास्ट एक बघू 4 नंबरचं, त्याच्यातलं याच्यावर मी प्रॅक्टिस करायला देणार आहे. 4 तर मीच समजून सांगायला. 4 नंबरचं बघा. 5 अंडर रूट 8 इंटू 5 इंटू 2 अंडर रूट 8. पटकन लक्षात आला असून तुमच्या. 5 दोन्ही 10 आणि 2 8 पैकी 1 8. 5 दोन 10 आणि 8 80. रॅशनल आला. 2 इरॅशनल नंबरचा गुणाकार सुद्धा रॅशनल येऊ शकतो. 5 इंटू 2 इंटू 8, 5 दोन्ही 10 गुणिले 8, 10 8 80. हे झालं मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन. आता लास्ट भाग राहिला तो म्हणजे कोणता? डिव्हिजन, भागाकार. तेच नियम आहेत जे गुणाकाराचे नियम आहेत, तेच भागाकाराचे नियम असतात. लक्षात घ्या. ऋण ऋण धनच होते भागाकारामध्ये सुद्धा. गुणाकाराचे नियम वेगळे, बेरजेचे नियम वेगळे. जे गुणाकाराचे तेच भागाकाराचे, जे बेरजेचे तेच वजाबाकीचे नियम आहेत. या छोट्या छोट्या गोष्टी डोक्यात नीट ठेवा. क्वेश्चन नंबर 8 बघा. क्वेश्चन नंबर 8. डिवाइड अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. पहिलं प्रॉब्लेम बघा. अंडर रूट 98 डिवायडेड बाय अंडर रूट 2. पटकन तुम्हाला येता येईल. ते अंडर रूट असं लिहिलं तरी चालतंय. अंडर दोघांची ऑर्डर सेम आहे.
आणि म्हणून तुम्ही लिहू शकता 49 गुणवले 2 आणि छेद 2. करेक्ट. कसं आहे की 49 गुणवले 2 आणि मग 2 2 काय होते इथं 2 2 एकत्र आणि किती होतं 0. किंवा तुम्ही 98 चा 2 चा डायरेक्टली 49 बरोबर 7 लक्षात घ्या. ओके. 98 डिवायडेड बाय √2 त्याला 49 into 2 upon 2 2 2 कटले त्याचा वर्गमूळ किती येईल 7. ओके. त्याच्या पुढचं बघूत आपण की √125 डिवायडेड बाय √50. लक्षात घ्या. दोघांचं एका ह्याच्यात करता येतं तुम्हाला. एका ह्याच्यात घेतलं तरी चालतं. ऑर्डर सेम आहे. 125/50 आणि तुम्ही त्याला असं करू शकता 5 × 5 × 5 आणि इथं 5 × 5 × 2 कसंही करा उत्तर येतं. डायरेक्ट तुम्ही 25 ने भाग दिला तरी चालतो. 25 5 600 25 2 50 असंही चालतंय. मी तुम्हाला सांगा 5 5 कटले 5 5 कटले आणि मग येईल ते √5/2. करेक्ट. किंवा तुम्ही इथं काढलं असतं तरी चाललं असतं की 25 2 50 आणि 25 5 5/2 √5/2. ओके. असंही चालतंय किंवा सेपरेट केलं तरी चालतंय. अजून बघू √54 डिवायडेड बाय √27. त्याला तुम्ही असं लिहू शकता 54/27 27 27 दोन्ही 54 असे चालतंय √2. सिंपल आहे. किंवा तुम्ही त्याचे फॅक्टर पाडले असते 3 × 3 × 3 × 2 अपॉन 3 × 3 × 3 तसंही चालतं आणि मग काटाकाटी करा. कारण ऑर्डर सेम आहे. एका याच्यात घेता येते ते लक्षात घ्या. एक गणित मी टाकलं होतं कोणतं तरी बऱ्याच जणांना 1 काहीतरी होतं √15 तर त्याला तुम्ही √1/15 करू शकता. इट इज सर्ड लक्षात घ्या. किंवा 0.6 काहीतरी रिकरिंग होतं. करेक्ट. हे सुद्धा सर्ड आहे लक्षात घ्या. काहीतरी 0.6 कारण तो रिकरिंग होती त्याची. ते सुद्धा सर्ड आहे. बऱ्याच जणांचं चुकलं होतं थोडं नीट लक्षात. हे प्रॉब्लेम चुकलेले आहेत बऱ्याच जणांचे. अजून एक गणित काहीतरी असं टाकलं होतं मी 1/√3 + √9 हे बऱ्याच जणांचं चुकलं. ते सर्ड नाही म्हणले होते तर तसं नाही. ते 1/√3 9चं स्क्वेअर रूट निघतंय ते 3 होते लक्षात घ्या. काहीतरी नंबर आहे काय 2 असेल 3 असेल पण या 9चं निघतंय म्हणून ते काय होतं सरळ आहे. बऱ्याच जणांनी सरळ नाही असलेलं होतं ते. तर आपण नीट बघत नाही. मुद्दाम गणित आपल्याला थिंकिंग करायला लावणारे दिले जातात. मग ते 6 होत आहे आणि इट इज सर्ड आणि मग ते 1/√6 होईल म्हणजे त्याला आपण 1/8 लिहिता येत असतं लक्षात घ्या. तर या छोट्या छोट्या गोष्टी नीट लक्षात घ्या. समजून काम करा तरच लक्षात घ्या. अंदाजे काम केले की त्रास वाढला समजणार नाही. पुढचं बघू आपण की 4 नंबरचं √310 डिवायडेड बाय √5. पटकन करतं 5 ने डिवाइड होतं. एकत्र केलं तरी चालतंय. 310/5 5 1 5 5 6 30 आणि 5 2 10. करेक्ट. पुन्हा सांगतो 5 1 5 5 6 30 1 5 2 10 आणि मग 62 चे तुम्हाला किती पडते माझ्यामध्ये पडणार 1 ते 2 62 √62 राहील. करेक्ट. कारण दोन्ही मूळ संख्या 1 ते 2 62 म्हणून ॲज इट इज उत्तर राहील. तर हे सिंपल 2 मार्काचे प्रॉब्लेम आहेत. याच्यावर प्रॅक्टिस करायला मी अजून देईन. सिम्प्लिफाय मध्ये करू शकता. थोडे इंटरेस्टिंग आहे. आता एक नवीन भाग बघायचा आहे आपल्याला. ह्या एक्झरसाइज मध्ये शेवटचा भाग बघू आपण. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. शब्द कळाला का? रॅशनल करायचा. छेद इरॅशनल नंबर आहे तो काय करायचा आहे रॅशनल करायचा. मग न्यूमरेटर कोणी हो रॅशनल होणे त्याच्याशी घेणं देणं नाही. क्वेश्चन नंबर 9 बघू. महत्वाचा आहे लक्षात घ्या. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. म्हणजे काय? रॅशनल म्हणजे इरॅशनल आणि रॅशनल. छेद इरॅशनल नंबर दिलाय त्याचा रॅशनल नंबर छेद म्हणायला आहे डिनॉमिनेटर. त्यातलं पहिलं प्रॉब्लेम बघा खूप सिंपल आहे 3/√5. आता न्यूमरेटर रॅशनल नंबर आहे आणि डिनॉमिनेटर इरॅशनल. न्यूमरेटर काय होईल ते पण छेद रॅशनलाइज करा. मग काय करायचं त्याच्या
अंडर ऑर्डर 2च आहे म्हणून त्यांनीच अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणायचं आणि छेद रॅशनल. याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम पुढे सिम्प्लिफाय करायला सोपे जाणार आहेत आणि म्हणून ते उत्तर येणार आहे 3√5. 25 होईल त्याचं स्क्वेअर रूट 5. छेद काय झाला न्यूमरेटर इरॅशनल होऊ नाही तर रॅशनल होऊ त्याची काही घेतलं नाही. आपला प्रश्न काय रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. सेकंड वन 1/√14. पुन्हा काय करा √14 ने √14 ने मग √14 अपॉन किती होईल 14. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. करेक्ट. पुन्हा थर्ड नंबरचा असंच आहे. थर्ड नंबरचा बघू की 5/√7. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. याला √7 मल्टिप्लाय करा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम संख्येने. 5/√7 अपॉन 7. ही रॅशनल झाला होऊ दे आपल्याला काही घेत नाही पण छेद मात्र काय झाला 7 कसा नंबर आहे रॅशनल नंबर आहे. 4 नंबरचं बघू. 4 नंबरचं 6/9√3. तुम्ही 9√3 ने गुणलं काय √3 ने गुणलं काय काही फरक पडणार नाही लक्षात. काय म्हणते सर 9√3 ने अंशाला आणि छेदाला गुणलं तर जमतंय किंवा नुसते √3 ने मल्टिप्लाय केलं तरी चालतंय लक्षात घ्या. मग किती होईल 6√3 9 × 3 होईल ते 9 तर आहे तर 9 1 9 आणि मग तुम्ही त्याची काटाकाटी सुद्धा करू शकता 3 1 3 3 2 6 2√3/9. तसं ठेवलं तरी चालतंय. विचारलं नाही तुम्हाला किती पाहिजे. छेद रॅशनल झाला का 9 3 27 ठेवलं तरी चालतंय लक्षात घ्या. कारण डिनॉमिनेटर काय झाला रॅशनलाइज झाला याच्याशी मतलब आहे आपल्याला. आणि लास्ट 5 नंबरचा 11/√3. 11/√3 तर 11/√3 √3/√3 दोघाला गुणायचं. गणिताचा अर्थ बदलत नाही. 11/√3/3 3 रॅशनल. एखाद्या वेळेस जर तुम्हाला असं आलं लक्षात घ्या तर त्या दोन्ही पद्धती बरोबर आहेत. असं केलं तुम्हाला 7/√8. काय म्हणतात सर √8 ने गुणायचं काय म्हणतात √2 ने गुणायचं का जमतंय. अर्थ बदलू देत नाही. √ने अंशाला गुणायचं 8 नेच गुणावं असं काय म्हणतात. दोघांचं उत्तर सेम येईल. 3 7/2/8 दोन्ही 16 16 ओके हे चालतंय. और 7/√8 त्याला √8 ने मल्टिप्लाय केलं तरी बदल नाही. 7/√8 तुम्हाला हे नाही वेगळं. आपला प्रश्न काय आहे 2 छेद डिनॉमिनेटर याला सुद्धा असं आणता येते सिम्प्लिफाय केलं. पुन्हा 8 मध्ये 4 2 8 7 2 14 वर पुन्हा 2 छेद 8 होईल ते. 8 म्हणजे काय 4 2 8 4 चा वर्ग मग किती दिलं 2 7 2 14 आणि मग इथे तुम्ही भाग घेतात 2 चौक 8 म्हणजे तेच आलं. दोन्ही उत्तर बरोबर आहेत. असं काही नाही की तोच नंबरने मल्टिप्लाय करा. अशा नंबरने मल्टिप्लाय करा की त्याच्यामुळे डिनॉमिनेटर काय झाला पाहिजे रॅशनलाइज झाला पाहिजे. ओके हे तुमची एक्सरसाइज संपलेली आहे. पण मी तुम्हाला म्हणलं होतं प्रॉब्लेम सेट मधला मी अजून एक प्रश्न घेणार आहे याच्यावर आधारित आणि मग तुम्हाला प्रॉब्लेम देणार आहे. तर तोही आपण बघूयात की प्रॉब्लेम सेट याच्यानंतर अजून एक एक्सरसाइज आहे. 2 एक्सरसाइज आहेत पण प्रॉब्लेम सेट मधला आपण क्वेश्चन नंबर 7 मी आता घेणार आहे. याच्यामुळे तुम्हाला अजून जास्त थोडेसे गणित समजायला लागतील. क्वेश्चन प्रॉब्लेम सेट मधला ह्या एक्सरसाइज वर आधारित आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम करायला अजून सोपं होईल. जास्तीत जास्त समजतील म्हणून हा मी क्वेश्चन घेत आहे. क्वेश्चन नंबर प्रॉब्लेम सेट 2 आणि त्यातला क्वेश्चन नंबर 7 सिम्प्लिफाय. तो याच्यावर आधारित आहे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. पण थोडेसे त्यापेक्षा अवघड आहेत आपण बघू. 4/7 √147 प्लस 3/8 √192 मायनस 1/5 √75. सॉल्व करायचे तसंच आहे सिम्प्लिफाय ऍडिशन आणि सब. पुन्हा रीड करतो 4/7 √147
प्लस 2/8 अंडर रूट 192 मायनस 1/5 अंडर रूट 75. आणि मग याला तुम्हाला नीट सिम्प्लिफाय करावं लागेल. 147 मध्ये तुम्हाला कळालं पाहिजे किती भाग देणे याला. 7 ने जातो की 7 दोन्ही 14, 7 एक 7, 7 त्रिक 21 आणि 3 1 नसेल तर हा पर्याय आहे त्याचे वापरले. 7 दोन्ही 14 आणि मग तुम्ही त्याला डायरेक्ट 2 7 पैकी एक साथ घेऊ शकता. 4/7 ॲज इट इज आणि याचं तुम्हाला जर एक स्टेप वाढवायची असेल तर लिहू शकता 7 × 7 × 3. नाही वाढवली तरी चालते. तुम्ही डायरेक्ट 7 अंडर रूट 3 लिहिलं तरी चालते. त्याला समजा म्हणून मी तुम्हाला ही स्टेप करायलो. इथं तरच होईल 3/8 हे प्रदर्शन रफ मध्ये भरवायचंय. 192 पटकन कळायला म्हणजे 2 ने भाग जातो 92 18 बेस 12 पुन्हा 2 ने भाग जातो 2 चौक 8 82 16 करेक्ट. पुन्हा भाग जातो इथं की 2 ने जातो पुन्हा 2 2 4 2 चौक 8 पुन्हा 2 ने जातो किती होईल 2 1 2 2 2 4 पुन्हा 2 ने जातो की 2 12 पुन्हा 2 ने जातो 2 3 6 3 1 3 आणि मग 1 2 3 करेक्ट. आणि मग ते किती येते बघा 2 × 3 ह्या 2 पैकी 8 वर्गमुळात 3 म्हणजे 2 पैकी 1 2 ह्या 2 पैकी 64 गुणवले 3 आहेत ते. आपल्याला काय पाहिजे 64 गुणवले 3 आहेत ते बरोबर आहे. 4 त्रिक 12 चालेल 6 त्रिक 18 आणि 19 आणि मग तुम्ही त्याला थोडं असं लिहिलं तरी चूक नाही समजण्यासाठी 8 × 8 × 3 समजण्यासाठी मी तुम्हाला सगळं समजून सांगायचं. आणि मायनस इथं 1/5 5 × 5 × 3 ओके. ह्या स्टेप तुम्ही डायरेक्ट पुढची स्टेप केली तरी चालते समजावून सांगावे. आणि मग 4/7 ॲज इट इज ह्या 2 7 पैकी एक 7 याला जोडीने येऊन अंडर रूट 3 ॲज इट इज पोपटला येतो प्लस 3/8 याची जोडी × 8 अंडर रूट 3 मायनस 1/5 या 2 5 पैकी एक 5 आणि अंडर रूट 3. आता लाईक सरळ झाले. इथपर्यंत ते लाईक सर नव्हते लक्षात घ्या. 3 मार्काला एक्झाम मध्ये 4 मार्काला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पण काळजीपूर्वक करायचंय. मग हा 7 आणि हा 7 काढला हा 8 आणि 8 काढला आणि 5 आणि 5 काढले कोण राहतील 4 अंडर रूट 3 प्लस 3 अंडर रूट 3 मायनस 1 अंडर रूट 3 आणि मग 4 आणि 3 7 7 गेले 6 अंडर रूट 3 4 आणि 3 7 मधून 1 गेला. ओके. असं 3 मार्काला येऊ शकतं 4 मार्कला विचारलं जाऊ शकतं. तर थोडीशी त्याच्यापेक्षा पुढची स्टेप आहे. बेसिक पक्का असल्यावर काही अवघड नाही. प्राईम फॅक्टर तुम्हाला 6 स्टँडर्डला झालेले आले पाहिजे जोडी घेतली पाहिजे. ही स्टेप न करता त्याला डायरेक्ट इथे तिने डायरेक्ट करू शकतात. नाही आता एक स्टेप पडली तरी हरकत नाही. दुसऱ्या नंबरचं बघू असंच आहे. ओके. 2 नंबरचं आहे असंच बघूत आपण. याच्यावर मी भरपूर प्रॅक्टिसचा प्रॉब्लेम घेणार आहे. तुम्ही सोडवा नाही आले तर पुन्हा विचारू शकता. प्रॉब्लेम सेट 2 मधला क्वेश्चन नंबर 7 घ्यावे लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 7 क्वेश्चन 7 आणि त्यातला दुसरा क्वेश्चन आम्ही घेतोय की 5 अंडर रूट 3 प्लस 2 अंडर रूट 27 प्लस 1/3. बघा आता हा यांची बेरीज करायला थोडंसं आवड जाते म्हणून रॅशनलाइज द डिनॉमिनेटर त्याचा वापर आता इथं करणार आहे आपण. अगोदर याला जास्त सिम्प्लिफाय करून 5 वर्गमुळात 3 आणि 2 वर्गमुळात 9 त्रिक 27 प्लस याला रॅशनलाइज डिनॉमिनेटर करून घ्या म्हणजे सोपं जाते. अंशाला आणि छेदाला अंडर रूट 3 म्हणते. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर केला मी छेद समांतरी नाही. हे 2 पद वेगळे हा 3 हे एक पद हे दुसरं पद हे तिसरं पद आहे. याला मी रॅशनलाइज द डिनॉमिनेटर केलं 5 अंडर रूट 3 प्लस 9चं स्क्वेअर रूट 3 3 2 6 अंडर रूट 3 9चं स्क्वेअर रूट 3 आणि बाहेरचे 2 3 2 6 प्लस अंडर रूट 3/3. आता लाईक सरळ झाली लक्षात घ्या. हा 1/3 असतो लक्षात घ्या तुम्हाला समजण्यासाठी. आणि मग तुम्ही 6 आणि 5 11 6 आणि 5 11 वर्गमुळात 3 याची बेरीज करू कारण यांचा छेद समान याचा नाही प्लस अंडर रूट 3/3 असंही करता येतं. तर तिन्ही एकत्र घेऊनही चालते.
आणि मग कॉमन घ्या, काय होईल 11 प्लस 1/3 येईल, पुण्य म्हणजे एक असतो √3 छेद समान करा. 11 3 33, 33 आणि 34, 34/3 वर्गमुळात 3 कटणार नाहीत. फार बेकार सवय आपल्याला, काही दिसले काटाकाटी कर. हे अंडर आहे. छेद कसा समान केला पुन्हा सांगतो. 11 आणि 3 चं मल्टिप्लिकेशन केलं, 1 चं याच्या खाली पुण्य म्हणजे 1 असतो, याचं मल्टिप्लिकेशन केलं 34/3. 11 3 33 आणि 1 1 1 33 आणि 1 34, छेदाचा गुणाकार 3 1 3. ओके. बेसिक गोष्टी पाहिजेत, ऍडिशन सबट्रॅक्शन नियम, अर्धवट छोटी छोटी माहिती आपल्याकडे असते ना, आपण ती नीट करत नाही. हे प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसनेच येऊ शकतं. 2 आणि 3 गणिताने हा चॅप्टर समजणार नाही. आपल्याला वाटतं 10 मिनिटात हा चॅप्टर संपणार नाही, समजणार नाही. प्रॅक्टिस जो करीन त्याच्या डोक्यात येतं, त्याला गोडी लागायला लागते, त्याला इंटरेस्ट लागायला, त्याला मॅथ कळायला लागतं. म्हणून सोपं काम नाही. म्हणून ट्युशन लावायची असते, म्हणून ऑनलाईन क्लासेस करायचे असते, म्हणून फी भरायची असते. फ्री क्लासेस भरपूर चालू, म्हणून BN सरचे क्लास लावायचे असते. फ्री मध्ये मी वाटत नाही माझे क्लास, इतके फ्री वाटणे इतके नाहीत माझे स्वस्त. ओके. आता पुढचा क्वेश्चन बघूत आपण, 3rd नंबरचा त्यातला, की √216 मायनस 506 प्लस 296 √294 मायनस 3/√6. लाईक सर्ड नाही, पण आपल्याला याचं करून घेता येते. 216 कोणाचा घन आहे माहिती तुम्हाला? 6. 6 × 6 तर 36 गुणवले 6 गेलं तरी चालेल. 6 7 36 साहित्य 18, 18 3 21 मायनस 5/√6 प्लस 294 चे फॅक्टर पाडा पटकन जाते. 6 ने भागतो बघा, 6 चौक 24, 6 चौक 24 खाली राहिले किती 5, 6 9 54 आणि मग तुम्हाला किती 7 × 20 इथं करता येईल तुम्हाला 49 × 6 मायनस 3/√6. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. ओके. पुन्हा सांगतो स्टेप काय केलं. 216 कोणाचा घन आहे माहिती तुम्हाला, किंवा 36 गुणवले 3, कारण 36 अशी जोडी शोधावी लागते की 36 चं वर्गमूळ निघते 6 राहील. याचे काही नाही, ॲज इट इज आहे. याला 294 आलेलं 49 × 6 आणि याला रॅशनलाइज द डिनॉमिनेटर केला आणि मग तुम्हाला 6/√6 मायनस 5/√6 प्लस 7/√6 मायनस 3/√6/6. काटाकाटी होत असली तरी केली तरी चालते, की 3/√6 होईल. 3 1 3 3 दोन्ही 6 चालतंय. नीट बघा. आणि मग आता तुम्ही 6 याची नीची तिन्ही सारखे पद, याचा छेद समान आहे. 6 तून 5 गेली 1, 7 आणि 8/√6 मायनस 1/√6/2. स्टेप कळते का बघा. हे तिघाचा छेद समान आहे म्हणून याची बेरीज केव्हा झाली? 6 तून 5 गेली 1, 7 आणि 8 आणि जसं आता दोन्ही मध्ये कॉमन घ्या. 8 मायनस 1/2. बे कबे बेचोक 8 होणार नाही. √6 छेद समान करा. 8 दोन्ही 16 मायनस 1 छेद 2 √6 इज इक्वल टू 15/2 √6. मुद्दाम गेलं ते 2 प्रॉब्लेम मी समजत नसतंय. लक्षात घ्या, मी जितकी जास्त समजून सांगतोय याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. रिपीट बघा. एकदा बघितली की समजत नाही सर अवघडच चाललंय आणि हे एक गणित समजून सांगा, व्हिडिओ पुन्हा रिपीट बघा, 2दा बघा, 3दा बघा. नाही समजल्या विचारू शकता, विचारलंच पाहिजे. सर रागवले तरी विचारायचं. सर रागवायले रागवतच असते सर. करेक्ट. ओके. पुढचा बघू ते 4 नंबरचा बघू. त्यातला प्रॉब्लेम म्हणला की 4/√12 मायनस √75 सिंपल आहे त्या मानाने मायनस 7 तुमच्या लक्षात आला असं BN सरनी सिम्पलेस्ट फॉर्म करायला एवढे गणित काढलेले असतील. सर खूपच होमवर्क देतात. एवढा होमवर्क असतो का? असं काही जणांना बरंच वाटू शकतं. एवढा होमवर्क असतो का? 2 नाही तर 4 गणित द्यावा. नाही. रोग बरा होत नाही. MCQ देणारे आता 50 ते 55 सोडील पाहिजे. फार काही विद्यार्थी पटकन काही अजून मिळच नाही. एक काही होमवर्क द्यायला काही
आणि काही काही जणांना टाकूच तर उशीर आहे, बेचैन असतात. 2 गट आहेत आपल्याकडे. काहीतरी मनाची चुकीची कल्पना करणे अभ्यासाविषयी की थोडक्यात काहीतरी मोठं भेटणार नाही. हार्ड वर्क महत्वाचं आहे. कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल पुढच्या तर. ओके, आणि हे खूप जनरल आहे, मी पुन्हा म्हणतो याच्यातला हार्ड खूप आहे, पण आपण आपल्या सिलेबसला एवढे हार्ड नाहीतच. ओके, पण हेच करणं गरजेचं आहे. आपलं बेसिक पक्क होईल. सिंपल आहे. मग पटकन आता पाठ झाले असतील तुम्हाला, हे पटकन कळायला पाहिजे की किती 4 4 त्रिक 12 25 त्रिक 75 आणि 16 त्रिक 48. जास्तीत जास्त घ्यायचे, दुसरे 48 बरोबर आहे. 6 8 48 उपयोग नाही. जास्तीत जास्त सिम्प्लिफाय करायचंय. 6 8 48 नाही, पुन्हा 8 मध्ये 8 दडलाय, 4 2 8. म्हणून आपण घेताना जास्तीत जास्त बाहेर घ्यायची, लक्षात घ्या. 4 त्रिक 12 25 त्रिक 75 आणि 16 त्रिक 48. मग 4 चं स्क्वेअर रूट 2 आणि बाहेरचे 4 8 अंडर रूट 3. 4 चं स्क्वेअर रूट 2 4 2 8 मायनस 5 अंडर रूट 3 मायनस 16 चं वर्गमूळ 4 7 चौक 28 वर्गमूळ 3. समजत आहे का बघा. 4 चं स्क्वेअर रूट 2 सांगायलोय, लक्ष पाहिजे, मन एकाग्र पाहिजे आपलं. 4 चं स्क्वेअर रूट 2 आणि बाहेरचे 8, 25 चं स्क्वेअर रूट 5 इथे येतच होता, 5 1 5 4 7 चौक 28. आता सोपं झालं, लाईट सरळ झाली. आता करता येईल तुम्हाला. आता मात्र लक्षात घ्या, -3 होईल. 8 3 होईल आणि -20 मधून 3 जर गेले तर -25 अंडर रूट 3 होईल. डोक्यात येते का बघा. 28 आणि 5 कसं आहे करा. 28 आणि 5 किती होते, सारख्या चिन्हांची बेरीज वर तेच चिन्ह किती होते, ते 33. 33 मधून 8 गेले 25. करेक्ट. किंवा याच्यातून हे वजा केले 3 राहिले, +3 होते आणि 28 मधून +3 गेले तर निगेटिव्ह साइन येईल, प्लस होणार नाही. मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण ऋण धन होत नाही. ते गुणाकाराचे नियम वेगळे, बेरजेचे नियम वेगळे. मायनस आन्सर येईल, लक्षात घ्या, काळजी घ्या. ओके, आणि अजून एक गणित आहे, लास्ट स्टार केले थोडंसं, काय हरकत नाही, अवघड निश्चित नाही, आपण बघू. ते लास्टचा प्रॉब्लेम घेऊन आणि याच्यावर भरपूर प्रॅक्टिसला देणार आहे, तुम्ही ते करायचे आहेत. लास्ट बघू 5th नंबरचं. इथे थोडं स्टार केलंय, थोडंसं थिंकिंग करायला लावणार आहे. 2 अंडर रूट 48 मायनस अंडर रूट 75 प्लस मायनस 1 अपॉन अंडर रूट 3. पुन्हा गणित चेक करा. 2 अंडर रूट 48 मायनस अंडर रूट 75 मायनस अंडर रूट. मग पुन्हा तसंच करा. 16 त्रिक 48 25 त्रिक 75 आणि याला रॅशनलाइज द डिनॉमिनेटर करा. अंडर रूट 3 अपॉन अंडर रूट 3 आणि मग 16 चं स्क्वेअर रूट किती, 4 4 2 8 अंडर रूट 3 मायनस 5 अंडर रूट 3 मायनस 1 अंडर रूट 3 अपॉन 3. हे दोघं छेद समान आहे. दोघं कोणी खाली पुण्या म्हणजे एक असतो, त्यांची वजाबाकी करता येईल तुम्हाला. ती 3 अंडर रूट 3 अपॉन 1 मायनस 1 अंडर रूट 1 लिहिला काय नाही लिहिला का 3. आता काय करा, छेद सेपरेट करा. याची वजाबाकी करत असताना इथे छेद सेपरेट, अवर कॉमन घ्या. 3 मायनस 1/3 अंडर रूट 3. 1/3 घेतला, रॅशनल फॅक्टर. करेक्ट. 3 आणि अंडर रूट 3 कॉमन निघला आणि मग ते उत्तर येईल 9 मायनस 1 अपॉन 3 अंडर रूट 3 म्हणजे ते 8 अंडर रूट 3 अपॉन 3. 3 ती कटणार नाहीत, लक्षात घ्या. 8 अंडर रूट 3/3. ओके, हे असे 5 प्रॉब्लेम आणि एक्झरसाइज मी पूर्ण घेतली, कारण असे प्रॉब्लेम भरपूर आहेत. ते फार सिंपल होते. तर या मुद्दाम क्वेश्चन नंबर 7 मी घेतलेला आहे. तर तो आपण याच्यावर मी भरपूर प्रॅक्टिस देईन आणि राहिलेला भाग आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघू. थँक्यू.